नमस्कार. आर न्यूजच्या सोमवार दिनांक 2 मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेटचा दर आहे 1,66,000, 22 कॅरेटचा दर 1,52,720, तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,87,000 रुपये. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचनमधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात नगरसेवकांच्या पाठीशी हिमालयासारखा, प्रसंगी हातात हंटरही घेईन हसन मुश्रीफ यांचा इशारा, 6 कोटींच्या विकास कामांसह नमो उद्यानाचा शुभारंभ, रिंग रोड, स्टेडियम, घरकुल आणि भुयारी गटार मार्गी लावण्यावर भर. पवित्र पोर्टलमधील तांत्रिक अडथळ्यांमुळे शिक्षकांचे मान्यता प्रस्ताव रखडले. 5 ते 6 वर्षांपासून शेकडो शिक्षक विनावेतन देत आहेत शिक्षण सेवा. उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही अंमलबजावणीत विलंब, पालकमंत्र्यांकडे धाव. चंदगड तालुक्यातील दुंडगे येथील 45 वर्ष जुना कोल्हापुरी बंधारा पूर्णतः जीर्ण, आधारस्तंभ खचले. अवजड वाहतुकीमुळे कोणत्याही क्षणी दुर्घटनेची भीती. दुरुस्तीसाठी आंदोलने, निवेदने व्यर्थ, तातडीने नव्या पुलाची मागणी. पुणे येथील नॅशनल अबॅकस स्पर्धेत गणित सेंटरचे दैदिप्यमान यश. 6 मिनिटांमध्ये 100 गणितांची स्पर्धा. देशभरातून 1,380 विद्यार्थ्यांचा सहभाग. UK प्रोएक्टिव्ह अबॅकस गणित सेंटरची 1 सायकल आणि 9 ट्रॉफींची कमाई. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि विविध संस्थांच्या निवडणुकांसाठी कुराडे गट सज्ज. कार्यकर्त्यांना संधी आणि न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे यांचे प्रतिपादन. ऐनापूर येथे झालेल्या चिंतन मेळाव्यात नव्या उमेदीचा संकल्प. दोडामार्ग तालुक्यातील संघर्षानंतर राजा टस्करचा चंदगड वनक्षेत्रात प्रवेश. उमगाव, नागवे, कळणेकरवाडी, सामंतवाडी परिसरात वाढला मुक्त संचार. वाहनांची तोडफोड. वन विभागाचे 24 तास पथक तैनात. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन. मराठी राज्यभाषा दिनानिमित्त राजहंस गडावर दिमाखदार सोहळा. भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल. सीमाकवी रवींद्र पाटील यांचे प्रतिपादन. मराठी सन्मान यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन. शिक्षकच विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खरा शिल्पकार. डॉक्टर सतीश घाळी यांचं प्रतिपादन. गडहिंग्लज येथे सेवानिवृत्त प्राचार्य आणि शिक्षकांचा सपत्नीक गौरव. व्यक्तिमत्व विकास केंद्रित शिक्षणाची गरज अधोरेखित. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.